शकता तुम्ही कशी बिर्याणी झाली आहे. तुम्हाला वाटलं ना कारण प्लेसमेंट घ्यायची तर तुम्ही पण घेऊ शकताय. मला धावपळीचा एका दिवसात कंटाळा आला. मुंबईकरांना दररोज किती पळपळ करायला लागत असं. वडापाव श्रीमंताचा वडापाव या खाऊन बघू आज कसं लागतं. नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? तर आजच्या चहाची सुरुवात होती मुंबईमधून, पण आजचं ब्लॉग पण लय भारी आहे. तर आज चाललोय अक्षूकड. आणि काल तुम्ही जसं बघितलं होतं की अक्षूवर मी आत्याकडे थांबला होता आणि मी भाऊकडे थांबलो होतो. तर आता त्याचा कॉल आला होता, तर तुम्हाला म्हटला की तू माझ्याकडे आपण तिकडनं ऑफिसला जाऊ. तर मी तुम्हाला मला धावपळीचा एका दिवसात कंटाळा आला. मुंबईकरांना दररोज किती पळपळ करायला लागत असं. म्हणजे खरंच एक स्ट्रगल आहे त्यांच्या लाईफ मध्ये. पण ना आज मला एवढं चढायचं आणि पळायचं ते तर ट्रेन पाठी मागं, तर यांना तर दररोजच आहे. तर आम्ही आलोय वाशी मधल्या 17 प्लाझा. आम्ही ना ऑफिस मध्ये जाणार आहे, बघणार आहे तिथं काय म्हणतात काय नाही. प्लेसमेंट साठी आलेलो आहे आम्ही इथं. तुम्ही बघू शकता वाशी मार्केट येतं जवळच, आणि या बिल्डिंग मध्ये आहे ना 2-3 ऑफिस येतं. तर आम्हाला व्हिजिट साठी बोलवलेलं आहे त्यांनी. आता बघतो आता काय बोलतात ते. तर चला मग तुम्हाला पण दाखवतो. जर तुम्हाला वाटलं ना कारण प्लेसमेंट घ्यायची तर तुम्ही पण घेऊ शकताय. वरती आलोय तर पण कोणतं ऑफिस आहे ते सापडा ना आम्हाला. सापडून राहिलं सापडेल. भरपूर ऑफिस आहे तिथं, जेवढे पाहिजे तेवढे ऑफिस आहेत. ऑफिस भेटलं आहे आम्हाला. हे ऑफिस आहे सोलरिस मरीन प्रायव्हेट लिमिटेड. तर अक्षूची आपले जॉईनिंग इथून होणार आहे आता. अक्षू म्हणला आपण आज सँडविच खाऊ. लय दिवसात ना आपण वडापावच खातोय गावाकडे, तर आज सँडविचच खाऊ. श्रीमंताचा वडापाव. श्रीमंताचा वडापाव या खाऊन बघू आज कसं लागतंय. बघ तर आता सँडविच खाल्लंय बाहेर, पण ती सँडविचची काही चव नाही लागली. तर आता घरी आलोय, बसलोय थोडं निवांत. तर भूक लागली आणि ते सँडविचने काही होत पण नाही. गावाकडे वडापाव खाल्ला असताना तर कितीतरी बाहेर लागलं असतं. तर आता मी नाही का तुम्हाला मला एक एवढी भारी रेसिपी येते ना, तर ती रेसिपी तुम्हाला बनवून दाखवतो. फक्त मिस नका करू व्हिडिओ बघायचा. तर बघतो एक नंबर आहे बरं का. आणि मी 5 वर्षापासून ती रेसिपी बनवतोय ना. माझे मित्र सगळेजण ती माझ्या हातची रेसिपी खायला म्हणजे नाही का पुण्यावर जर राहत असले ना तरी गावाला येते. तर चला मग तुम्हाला करून दाखवतो. राखू मी चालू दोघं आता मटेरियल घेऊन येतो, लगेच बनवून दाखवतो तुम्हाला. दुकानामध्ये मी काय काय सामान आणलंय ते तुम्हाला दाखवतो मी आता. पत्ता मसाला आणलाय एव्हरेस्टचा, 5 रुपयावाला चिकन मसाला आणलाय, मॅगी मसाला आणलाय, गार्लिक पेस्ट आणली आहे, दही आणले 10 रुपयाचं, एक सोहाना चिकन मसाला आणला 10वाला, आणि सोहानाचा नाही का चिकन ग्रेव्ही मसाला आणलाय मिक्स. हे चिकन ग्रेव्ही मसाला टाकला ना तर बिर्याणीला नाही का एकदम मस्त टेस्ट येते. आणि चिकन 1 किलो आणलंय. तर आता मी तुम्हाला बनवून दाखवतो एकदम मस्तपैकी. तर चिकन नाही का मॅरिनेट करून घेतो. तोपर्यंत नाही का अक्षू कांदा आणि लिंबून ते कापून घेते, कोथिंबीर. प्रत्येक वेळेस ज्या वेळेस मी रेसिपी बनवत असतो ना त्यावेळेस अक्षू मला मदत करत असतो. तर आज पण करून राहिलाय. कट करून तर कांदाला बाहेर कट करते तो मोठमोठाला. दही टाकून घेतलं आहे 10 रुपयाचा डब्बा, तो पूर्ण दही टाकलं आहे. एक मॅगी मसाला आहे, मॅगी मसाला टाकून घेऊ. आता नमक टाकून घेऊ. थोडी हळद टाकून घेऊ. आता त्याला मिक्स करून घेतो पूर्ण, म्हणजे नाही का 10-15 मिनटं चांगलं मॅरिनेट होईल. तर चिकन व्यवस्थित डीप झालं ना चांगलं लागतं खायला. आणि फ्लेवर एकदम मस्त येतो का, चव पण लय व्हायला लागते मग. मी आता एकदम मस्त पद्धतीने आज बनवून दाखवतो. नवीन बिर्याणी आम्ही गावाला असे बनवत असतो, पण चव लय व्हायला लागतं. एकदा ट्राय करून बघा अशी बनवून. तोपर्यंत अक्षू आता पाणी टाकून नाही का तांदूळ स्वच्छ धुवून घेऊन राहिला आहे. त्याचा तो तांदूळ चांगला आहे, पण तरी पण नाही का त्याची पॉलिश वगैरे असते ना ती निघून जाते. आणि भिजल्यानंतर फुगवतो पण तांदूळ चांगला. आता गॅस पेटून घेतो, कुकर ठेवू. आता तेल टाकून घेतो थोडं. आता कांदा बारीक कट करून घेतला अक्षूने, ते टाकून घेऊ. कांदा लाल परतून देऊ थोडा, चांगलं लागेल. कांदा परतला आहे. आता त्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊ. एव्हरेस्ट आहे, हे एव्हरेस्ट टाकू.
पत्ता मसाला टाकू येऊ, गार्लिक पेस्ट पण टाकू त्याच्यात. म्हणजे सुहाना मसाला 10 वाला यातलं थोडं कमी टाकायचं असं लागेल तसं टाका फक्त. हा चिकन ग्रेव्ही मसाला हे सगळा टाकून द्यायचा, कारण हे नाही का याच्यामध्ये सगळे मेन म्हणजे बिर्याणी नाही याने लई भरपूर चांगली लागते. मी ॲड वगैरे नाही करत, पण हा खरंच भारी लागतो का ह्या बिर्याणीला. हे चिकन सुहाना मसाला हे पण थोडंच टाकायला येणार टाकू. 5 वाला असला ना पूर्ण टाकला तरी सांगतो, हे 10 वाला होता म्हणून म्हटलं. मसाला एकदम लाल परतले तर. आणि आता आपण चिकन ते डीप केलेलं आहे ना ते याच्यामध्ये टाकून घेऊ मसाल्यामध्ये. त्या एक ग्लास पाणी टाकतोय. आणि थोडी वरतून कोथिंबीर टाकू. तुम्ही गरम पाणी टाकायचं असलं तर गरम पण टाकू शकतात, पण थंड पाणी टाकल्याने पण काही प्रॉब्लेम नाही होत, कारण मसाले आणि तेल ते सगळं चिकन गरम झालेलं आहे. त्याच्यामुळे 1 ग्लास पाणी टाकल्याने काही नाही होत त्याला. आता झाकण लावून घेऊ 10 ते 15 मिनिट. बॉयलर चिकन आहे, पटकन शिजतं. आता 3 शिट्ट्या होऊन देऊ, म्हणजे मग नंतर कसं व्यवस्थित पकन ते. आता चिकन शिजलं आहे, ते टोपण काढून घेऊ, वाफ सोडून घेतली. चिकन एकदम मस्त शिजलं आहे. आता त्यात राईस टाकून घेऊ आपण. तर तांदूळ चांगले नाही का 10-5 मिनटं ठेवले होते. आता ते एकदम मस्त सुट्टे झाले आहेत. आधी पाण्यातून धुवून घेतलेत, एकदम सुट्टे आले आणि आता मस्त फुगलेत पण. आता ते याच्यामध्ये टाकून घेऊ आपण. तांदूळ मिक्स करून घेतले आणि पाणी पण भरपूर आहे, तर एवढ्यामध्ये आता एकदम मस्त शिजून निघालं. तेच भरपूर पाणी होतं ना. आता याच्यामध्ये नाही का आपण शिजून घेऊ 10-15 मिनटांमध्ये. झाकण लावून घेऊ आता. फायनली आपली बिर्याणी रेडी झाली आहे. मी आता तुम्हाला दाखवतो. बघू शकता तुम्ही कशी बिर्याणी झाली आहे. आता प्लेटमध्ये काढून दाखवतो तुम्हाला. आपली बिर्याणी रेडी झाली, तर बघा कशी झाली. एकदम सुट्टी केली आणि एकदम मस्त झाली. अशीच बनवून खा आणि कशी झाली नक्की कमेंट करून सांगा मला. तर बिर्याणी आवडली असेल तर नक्की एकदा बनवून बघा आणि कमेंट करून सांगा. तर आजचा ब्लॉग कसं वाटला आहे ते पण कमेंट करून सांगा. नवीन असेल आपल्या चॅनलवर त्यावर सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा. आणि नवीन ब्लॉग बघण्यासाठी दररोजच्या टाईमला इथेच भेटूया. तर उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका. तर भेटूया उद्या. तोपर्यंत टेक केअर. गुड नाईट.